उन्हाळ्यात तुमचा देखील गुलाब असाच सुकायला लागलेला आहे का? पानं कोरडी होत आहेत, कुंडीत पानं गळतायत किंवा त्यावर कळ्याच तयार होत नाही का? थांबा, अजूनही तुमचा जो कुंडीतील गुलाब आहे तो मात्र वाचू शकतो. माझ्या गुलाबाला देखील सेम हेच झालं. पानं सुकली, ब्रांचेस ड्राय व्हायला लागली, ग्रोथ तर मात्र ऑलमोस्ट थांबलेलीच आहे. पण मग यासोबतच एक दोन कळी होती ती देखील मात्र गळून गेली. सो यावेळेस माझ्या काही चुका मला तर कळल्या आणि त्यावर काही घरगुती उपाय केल्यावर हा गुलाब पुन्हा हिरवा देखील व्हायला लागलेला आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की उन्हाळ्यामध्ये गुलाब हा का सुकत असतो, आपण उन्हाळ्यात कोणत्या चुका ह्या गुलाबाला टाळायला हव्या, शिवाय त्यावर घरगुती उपाय काय करायला हवे, गुलाबाला उन्हाळ्यात पाणी कसं द्यायचं, खत काय द्यायचं आणि गुलाब पुन्हा भरभरून फुलण्यासाठी मात्र काय करायचं असतं. सो हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी राजेश्री पाटील मनपूर्वक स्वागत करते आजच्या पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तर मंडळी, तुम्हाला माहितीच आहे की शिफ्टिंग नंतर माझी बरीच अशी झाडं ही खराब व्हायला लागलेली होती, पण मात्र त्यांना कुंडीतून नाहीसे होण्याच्या जागी त्यांना रिकव्हर करणं हे माझं तर कामच आहे. सो बऱ्याच वेळेस उन्हाळ्याचा हीट स्ट्रेस देखील झाडांना खराब करत असतो. सो तुमचा गुलाब खराब होण्यामागे मात्र काही ना काही कारण असेल. सो ते कारण कोणतं आहे ते देखील तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच जाणून घ्या आणि त्यानुसार मात्र आज आपण जो काही घरगुती उपाय करणार आहोत तो देखील मात्र नक्कीच अप्लाय करून पहा. सो मंडळी, सर्वात फर्स्ट म्हणजे उन्हाळ्यात गुलाबाची ही अशी अवस्था का होत असते. सर्वात आधी आपण हे समजून घेऊया. उन्हाळ्यात गुलाब हा मरत नाही, तो फक्त स्ट्रेसमध्ये जातो. विशेषतः उन्हाळ्यात कुंडी ही पटकन गरम होत असते, माती सुकते आणि यामुळे रूट देखील गरम होत असतात आणि प्लांट हे शॉकमध्ये जात असतं. सो आता या ठिकाणी माझी कुंडी तर मातीची आहे. जर तुमची प्लास्टिकची कुंडी असेल तर याचा सर्वात जास्त जो काही फटका आहे तो गुलाबाच्या झाडाला मात्र या उन्हाळ्यात नक्कीच बसणार आहे. मातीची कुंडीचा हा एक फायदा असतो की उन्हाळ्यात प्रत्येक झाडासाठी ही कुंडी चांगली असते. यामुळे कुंडी ही मातीची असल्याने थंड राहते आणि रूट्सला देखील मात्र शॉक बसत नाही. म्हणून शिफ्टिंग असो किंवा अंडर वॉटरिंग, ओव्हर वॉटरिंग यांसारख्या बऱ्याच गोष्टी या झाडांनी आता झेललेल्या आहेत, पण तरी देखील मात्र ही झाडं पटकन रिकव्हर होण्याच्या मोडमध्ये देखील आहे. तर मंडळी, या ठिकाणी जर हे सिम्पटम्स तुम्हाला देखील दिसत असेल आणि झाडाची पानं ही ब्राऊन होत असतील, पानाच्या एजेस ह्या जळत असतील किंवा जळलेल्या सारख्या दिसत असतील, कळ्या गळणे, ब्रांचेस ड्राय होणे, नवीन ग्रोथ थांबणे, सो अशा वेळेस मात्र अजिबात पॅनिक व्हायचं नाही. बऱ्याच वेळेस बरीच लोक इथं पॅनिक होतात. मग अशा वेळेस लगेच भरपूर असं खत देतात, रोज झाडाला पाणी टाकतात आणि मग प्लॅनची जागा बदलतात. म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर, ज्या जागेवर ऊन येतं किंवा ज्या जागेवर सावली येते अशा ठिकाणी कुंडीची सारखी जागा बदलत असतात आणि याच कारणांमुळे झाड हे अजूनच वीक होत असतं. तर सर्वात आधी काय काम करायचं ते पाहूया. जर तुमचा गुलाब असाच दिसत असेल तर पहिली गोष्ट म्हणजे प्रुनिंग. जे स्टेम पूर्णपणे ब्राऊन झालेले आहेत, कोरडे झालेले आहेत किंवा काळे पडलेले आहेत ते आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत. पण मात्र या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, ग्रीन भाग सुरू होतो तिथपर्यंतच आपल्याला हा ब्लॅक भाग किंवा ब्राऊन भाग कट करून घ्यायचा आहे, कारण ड्राय ब्रांचेसवर प्लांट हा एनर्जी वेस्ट करत असतो. सो अशा वेळेस लाईट प्रुनिंग केल्याने नवीन शूट पटकन येण्यास देखील मदत होत असते. सो आता बरीच जी काही खराब झालेली पानं होती, जी काही ड्राय झालेल्या ब्रांचेस होत्या, मी अगदी हलकीशी त्यांची कटिंग प्रुनिंग करून घेतलेली होती आणि अशा वेळेस कटिंग प्रुनिंग नंतर आपला गुलाब हा मात्र थोडा जखमी झालेला असतो. सो ती जखम रिकव्हर करण्यासाठी तुम्ही फंगीसाइड पावडरचा वापर करू शकता किंवा अशा प्रकारे घरगुती हळदीचा देखील वापर करू शकता. सो ज्या ठिकाणी मी कट केलेलं होतं, कैची वापरलेली होती, त्या सर्व भागांवर मी अशा प्रकारे हळदीचा लेप देखील लावून घेतलेला होता, जेणेकरून अशी ओल्या जखमेतून फंगस अटॅक होता कामा नये. आणि जर तुम्ही कट केलेला भाग तसा सोडून दिला तर त्या ठिकाणी पटकन फंगस हा अटॅक त्या फांदीवर होत असतो आणि झाड मात्र डाय बॅकच्या कंडिशनकडे जात असतं. यानंतर आता आपण होममेड कॉम्बो जो काही झाडाला देणार आहोत
तो पाहूया. सो यामध्ये मी वर्मी कंपोस्ट किंवा काऊ मॅन्युअरचा वापर करणार आहे. सो माझ्याकडे काऊ मॅन्युअर आहे, सो मी त्याचाच वापर करणार आहे. शिवाय यामध्ये फ्रेश चहा पत्ती देखील वापरणार आहे. जर तुम्ही यूज केलेली चहा पत्ती प्रॉपर व्यवस्थित धुवून वाळून तिचा वापर करणार असाल तर मात्र तेवढी एक खबरदारी नक्कीच घ्या. जर तुम्ही चहा पत्ती व्यवस्थित धुतली नाही किंवा वाळवली नाही तर मात्र गुलाबाच्या मातीमध्ये फंगस किंवा मुंग्या येण्याचे प्रमाण मात्र वाढत असतं. सो अशा वेळेस फ्रेश चहा पत्तीचा वापर करणंच बेटर ऑप्शन आहे. सो अशा प्रकारे मी काऊ मॅन्युअर घेऊन घेतलेलं होतं, चहा पत्ती घेतलेली होती आणि सर्वात महत्त्वाची एक गोष्ट जी की आपण कलिंगड साल पावडर तयार केलेली होती. सो कलिंगड साल पावडर कशी तयार करायची यावर इन डिटेल व्हिडिओ देखील तयार केलेला आहे, ज्यामध्ये आपण सालींपासूनचं लिक्विड, सॉलिड अशा दोन्ही प्रकारची खतं मी करून दाखवली होती. शिवाय त्यापासून आपण कंपोस्ट देखील तयार केलेलं आहे. सो अजूनही जर तुम्ही तो व्हिडिओ चेकआउट केला नसेल तर मात्र नक्कीच चेक करून पहा. तर मंडळी, मी या ठिकाणी हा जो काही कॉम्बो घेतलेला आहे याचा काय फायदा आहे ते देखील मात्र अगदी थोडक्यात जाणून घेऊया. सो 8-10 इंचच्या कुंडीसाठी तयार केलेलं हे जे काही प्रमाण आहे ते फक्त मी एका कुंडीसाठी बनवलेलं आहे. सो 2 मूठ वर्मी कंपोस्ट किंवा काऊ मॅन्युअर घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 चमचा चहा पत्ती आणि जवळपास 1 मोठा चमचा आपल्याला कलिंगडाची साल पावडर ऍड करून घ्यायची आहे. सो या ठिकाणी जे काही वर्मी कंपोस्ट किंवा काऊ मॅन्युअर ऍड करते त्यामध्ये नायट्रोजन भरपूर असतो. शिवाय गोड मायक्रोवेव्ह असतात, ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट असतात, ज्यामुळे रूट्स हे स्ट्रॉंग होत असतात आणि नवीन शूट्स देखील येत असतात. शिवाय माती देखील सॉफ्ट राहत असते. यानंतर चहा पत्ती ज्यात मिळत असतं टॅनिन्स आणि नायट्रोजन, त्यामुळे पानं देखील हेल्दी राहतात. शिवाय माती देखील रिच होत असते. पण मात्र चहा पत्तीची क्वांटिटी ही आपल्याला कमीच वापरायची आहे. यानंतर आपण घरगुती कलिंगड साल पावडर वापरणार आहोत. सो सालीमध्ये पोटॅशियम, मॉइश्चर सपोर्ट न्यूट्रिएंट असतात, जे की उन्हाळ्यामध्ये गुलाबाला मदत करत असतात. मंडळी, कलिंगड हे नॅचरली वॉटर रिच असं फ्रूट आहे. सो याच्या सालीमध्ये देखील मॉइश्चर होल्डिंग करण्याच्या प्रॉपर्टीज असतात. यामुळे माती देखील पटकन ड्राय होत नाही. रूट्सला कूलिंग इफेक्ट मिळत असतो आणि महत्त्वाचं म्हणजे जो काही उन्हाळा स्ट्रेस किंवा समर स्ट्रेस असतो तो या साली कमी करत असतो. शिवाय यामध्ये ट्रेस मिनरल्स असतात, ते देखील थोड्या प्रमाणात, जसं की कॅल्शियम असो, मॅग्नेशियम असो, फॉस्फरस असो. सो ह्या गोष्टी देखील झाडाला मिळत असतात. हे न्यूट्रिएंट प्लांट रिकव्हरीला किंवा पानं हेल्दी करायला आणि रूट सपोर्टला मदत करत असतात. सो या ठिकाणी आपण डायरेक्ट अशा फ्रेश सालींचा मात्र वापर अजिबात करायचा नाही आहे. जर तुम्ही फ्रेश साली वापरल्या तर मात्र फंगस येऊ शकतो, स्मेल येऊ शकतो आणि त्याच ठिकाणी इन्सेक्ट देखील येऊ शकतात. म्हणून प्रॉपरली ड्राय पावडर वापरायची. शिवाय तिला आपल्याला कमी क्वांटिटीमध्ये आणि कंपोस्टमध्ये मिक्स करूनच वापरणं हे सर्वात बेस्ट असं ऑप्शन आहे. सो या ठिकाणी हा कॉम्बो देताना मी जी काही गुलाबाच्या कुंडीतील कडेतील माती होती ती संपूर्ण उकरून घेतलेली होती. त्यानंतरच मात्र हा कॉम्बो आपल्याला 1 ते 2 इंच कुंडीच्या आतमध्ये देऊन घ्यायचा आहे. पुन्हा त्यावर माती पसरून मातीमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. मंडळी, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही उन्हाळ्यात कोणत्याही प्रकारचं झाडाला खत देत असता त्यावेळेस मात्र माती ही थोडीशी ओलसर असावी, म्हणजे त्याच्यात मॉइश्चर असायला हवं. जर पूर्णपणे कोरडी असलेली माती कुंडीत असली आणि तुम्ही अशा वेळेस झाडाला खत दिलं तर मात्र जो काही खताचा स्ट्रेस आहे तो डायरेक्ट झाडांच्या रूट्सला येत असतो आणि त्याने आपलं झाड स्ट्रेसमध्ये जातं किंवा झाड अजून वीक होत असतं. त्यामुळे आदल्या दिवशी किंवा सायंकाळी तुम्ही पाणी देऊन घ्या आणि त्यानंतरच दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा सायंकाळी खताचा वापर करा. भर दुपारी किंवा उन्हाच्या वेळेस मात्र अजिबात झाडांना खत देऊ नका. तर मंडळी, अशा प्रकारे हा कॉम्बो दोन्ही कुंडीमध्ये ऍड केल्यानंतर मी या ठिकाणी हिंगचा वापर गुलाबाच्या झाडावर देखील करून घेणार होती. सो बऱ्याच वेळेस प्रत्येकाच्या किचनमध्ये हिंग हा अगदी इझिली अवेलेबल असणारा घटक आहे, पण याचा वापर आपल्याला अगदी कमी प्रमाणात करायचा आहे. आणि नुकताच मी नागवेलीवर देखील याचा वापर केलेला आहे. सो तुमची देखील नागवेल असेल आणि प्रॉपर ग्रोथ होत नसेल तर मात्र तो व्हिडिओ नक्की चेकआउट करा. सो अगदी 2 कप पाण्यामध्ये आपल्याला पेंचभर एवढ्याच क्वांटिटीत हा हिंग वापरून घ्यायचा आहे. हिंगामध्ये अँटी फंगल प्रॉपर्टीज असतात. मातीमध्ये जे काही बॅड फंगस असतात त्यांना मात्र हिंग वाढू देत नाही.
शिवाय हिंग पाण्याची मदत यासाठी होत असते की जी काही मातीची ऍक्टिव्हिटी असते ती इम्प्रूव्ह होण्यास मदत होत असते. जो काही रूट स्ट्रेस असतो तो देखील हिंग पाण्याने कमी होत असतो. उन्हाळ्यात रूट हे वीक होतात तर मात्र हलकंसं हिंग सोल्युशन कधी कधी तो रूट स्ट्रेस कमी करत असतो आणि ते रिकवर करायला देखील सपोर्ट करत असतो आणि इन्सेक्ट कमी होण्यास देखील मदत होत असते. काही लोक हिंग पाणी पेस्ट कंट्रोलसाठी देखील वापरत असतात. पण मंडळी, हिंग हे कुठल्याही प्रकारचं खत नाही, फक्त एक सपोर्ट असा इन्ग्रेडियंट आहे. म्हणून याचा वापर मात्र जास्त क्वांटिटीत आपल्याला करायचा नाही. शिवाय रोज देखील हिंग पाणी तुम्ही झाडांना देऊ नका. 15 ते 20 दिवसातून एक वेळ पुरेसं आहे आणि ते देखील अगदी 1 लिटर पाण्यामध्ये पिंचभर हिंग एवढ्याच क्वांटिटीत तुम्हाला त्याचा वापर झाडाच्या पानांवर किंवा फांद्यांवर न करता मातीत करून घ्यायचा आहे. सो यानंतर मात्र मी अशा प्रकारे झाडाला पूर्णपणे पाण्याने व्यवस्थित स्प्रे देखील करून घेतलेलं होतं आणि मातीमध्ये देखील थोडं पाणी, प्लेन वॉटर जे असतं साधं पाणी, ते देखील देऊन घेतलेलं होतं. सो अशा प्रकारे मातीमध्ये देखील आपण सॉलिड असा कॉम्बो देऊन घेतलेला होता. त्यानंतर मात्र झाडांना डीप वॉटरिंग करावी. हा कॉम्बो जो आपण मातीत दिलेला आहे तो मात्र 15 ते 20 दिवसातून एक वेळा पुरेसा आहे. कारण समरमध्ये ओव्हर फीडिंगमुळे देखील रूट हे हीट होत असतात आणि त्या ठिकाणी फंगस हा येऊ शकतो, पाने जळू शकतात. सो हा कॉम्बो दिल्यानंतर दुपारचं डायरेक्ट ऊन थोडं कमी द्यावं आणि प्रॉपर वॉटरिंग केल्याने रिकवर देखील तुम्हाला झाडाची जी काही रिकव्हरी आहे ती देखील फास्ट दिसेल. सो हा कॉम्बो मी सकाळी दिलेला होता, अगदी 6:30 7च्या दरम्यान दिलेला होता. नाहीतर तुम्ही सायंकाळी 5 नंतर देखील देऊ शकता. गुलाबाला एक्सपेन्सिव्ह अशी खताची काहीही गरज लागत नाही. कधी कधी घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी पण कमाल करत असतात. आता हा गुलाब पुढच्या काही दिवसामध्ये छान रिकवर होईल. तुम्ही देखील हा कॉम्बो मात्र नक्की ट्राय करून बघा आणि याचा जो काही रिझल्ट आहे तो देखील मात्र मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल तर मात्र व्हिडिओला लाईक करायला अजिबात कंजूसी करू नका. आणि हो, अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र चॅनल सबस्क्राईब करा आणि गार्डनिंग लवर फ्रेंडसोबत व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण की असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओ मी तुमच्यासाठी वेळोवेळी घेऊन येत असते. चला तर मग मंडळी, भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या आणि हा कॉम्बो तुम्ही देखील गुलाबाला नक्कीच ट्राय करणार किंवा नाही हे मात्र मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. सो टेक केअर अँड बाय फ्रेंड, हॅपी गार्डनिंग.